काकाजी तुमची MIDC मध्ये जागा जात आहे तर तुमचं मत काय बा? बघा, आमच्या शासनाने जे MIDC जे काढली आहे या क्षेत्रामध्ये 12 गावची जमीन जे जाणार आहे, तर हे 12 गावची जमीन जाणार आहे, तर याच्यावर शेतकऱ्याला येणाऱ्या काळात भरपूर मोठा संकटाचा सामना करावा लागेल. कारण का आमदारानं राजपत्र काढलेलं आहे आणि राजपत्र काढताना त्यांना म्हणजे स्वतःच्या मनानं राजपत्र काढून टाकलं का त्यानं शेतकऱ्याचा विचारायला पाहिजे होता आणि गावगावात येऊन चर्चा करायला पाहिजे होती आणि इथली भौगोलिक परिस्थिती समजायला पाहिजे होती का इथे यांच्याकडे माणसं तर राहतातच पण परत पुन्हा जनावराचा प्रश्न निर्माण होते. आमचे घरदार कुठं जातील किंवा आमचे जे शेती जनावर जे आहेत तर त्यांना चाऱ्याची टंचाई येईल आणि एका डावाला जे 12 गाव उठवण्याचा जो शासनाने हे तयार केलेला आहे MIDC साठी, तर हा माझ्या मते एकदम चुकीचा आहे. कारण का इथे जे आसपासच्या करंजीमध्ये 35 एकर जवळजवळ जागा घेतली आहे MIDC साठी आणि ते घेऊन जवळजवळ 30 वर्ष झालेलं आहे. तर त्या 30 वर्षाच्या मध्ये तर शासनाने तिथे MIDC काही खोलली नाही. MIDC न खोलता ते जागा ते तशीच पडून आहे आणि जे पूर्वी जे शेतकरी दिले आहेत ते MIDC साठी जागा, तर त्यांची याच भरोशावर दिले की माझे मुलं कुठेतरी नोकरीला लागतील. पण ह्या 35 वर्षाच्या काळामध्ये त्यांचे मुलं त्यांची वय निघून बुड्ढे बी झाले असेल पण त्यांना नोकरी बी भेटली नाही आणि त्यांची जागा बी गेली. तर उद्या चालून जर आमच्याकडे असाच जर फसवेगिरी जर चालू होईल किंवा करणार तर मग इथला शेतकरी जाणार कोठी? कारण हे पिढ्याने पिढ्याची शेतीची जमीन आहे. शासन आम्हाला फक्त एका पिढीचा रोजगार देईल, एकालाच रोजगार देईल. एकालाच रोजगार देईल आणि जे घरचे जर 4 लोक आहेत ते बेरोजगार होतील. आणि शेतीमध्ये आम्ही एक माणूस एकाकडे, माझ्याकडे शेती आहे 2.5 एकर, तर मी कमीत कमी 4 लोकांना रोजगार देतो. 4 लोकांना रोजगार म्हणजे जे येणारी ट्रॅक्टर आम्ही त्यालाही करतो, धान कापणीसाठी बाया लागतात त्यांनाही मी त्यांना एक रोजगार देतो. अशा प्रकारे 4 प्रकारे लोकांना मी रोजगार देतो. आणि शासन इथे MIDC आणतो म्हणताय ते हे ठीक आहे, आमचा विकासाला विरोध नाही, विकास बिनधास्त करावा म्हणजे विकास करावा. पण कुठे विकास करावा? इथे भरपूर ठिकाणी झुडपी जंगल आहे, शासनाची प्रशासनाची जे जागा आहे तिथे तुम्ही MIDC खोला आणि तुम्ही 35 वर्षापासून ते जागा तशीच ठेवली आहे आणि ते तिथं MIDC न करता तुम्ही 12 गावचा हे घाट धरलाय. तर आम्हाला नेमका प्रश्न पडते, आमदार साहेब हा शेतकऱ्याचा आहे का कंपनीचा आहे? हा आम्हाला सर्वांना लोकांना इथल्या प्रश्न पडलाय का हा आमदार नेमका कोणाचा?